आपला महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांच्या विचाराने व फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने चालत आहे, याचा सर्वांना मनापासून अभिमान आहे। छत्रपती शिवरायांच्या विचाराने चालत असताना या सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या बाहेर गेल्या अनेक काही दिवसांपासून काही घटना आपण पाहतोय। गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने आपल्या छत्रपती शिवरायांच्या बाबतीमध्ये काही महाराष्ट्रातली मंडळी चुकीचं वक्तव्य करत होती। चुकीचं वक्तव्य केल्यानंतर एकूण हे ग्रस्त आहेत कोरटकर नावाचे, त्यांनी इंद्रजित सावंतांना कोल्हापूरला फोन केला। अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा त्या ठिकाणी उल्लेख केला आणि कशासाठी केला, कुणाच्या सांगण्यावरनं केला हे महाराष्ट्राला अद्यापही कळलं नाही। अध्यक्ष महोदय, हे वक्तव्य आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाने दुर्दैवाने ऐकलेलं आणि मला हे कळत नाही की महाराष्ट्राचा एक स्वाभिमानी नागरिक म्हणून की हे दुर्दैवाने हे झालेलं वक्तव्य ऐकून घेण्याची आणि सहन करण्याची वेळ आम्हा महाराष्ट्रातल्या लोकांना कशासाठी आणि कुणामुळे आली। 1 महिना झालं या कोरटकरांवर कारवाई व्हावी, त्यांना अटक करावी, त्यांना त्या ठिकाणी शिक्षा व्हावी ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनसामान्याची भावना आहे। आज मला बातमी मिळाली की तेलंगणा या राज्यामध्ये कदाचित त्यांना अटक झालेली आहे, परंतु 1 महिना झालं ही व्यक्ती कशी पद्धतीने फरार झाली, कोणी त्यांना फरार होण्याकरता या ठिकाणी मदत केली, जी व्यक्ती छत्रपती शिवरायांचा आज अवमान करते, अपमान करते, अशा व्यक्तीला संरक्षण देण्याचं पाप आणि कृत्य कुणी केलं ह्याचं सुद्धा उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला मिळणं आवश्यक आहे।